आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने कांद्याची चटणी कशी बनवायची ते पाहूया। कांदे मी कापून घेतलेले आहेत। जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट, मीठ आणि शेंगादाण्याचा कूट जाडसर केलेला आहे। कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं, त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे। मोहरी तडतडली की जिरे टाकून घ्यायचे। याच्यामध्ये लगेच कांदा टाकून घ्यायचा। कांदा असा सारखा हलवत राहायचा, मग छान परतला जातो। असा कांदा सारखा हलवायचा, कांदा जळला जात नाही आणि सगळा छान परतला जातो। अजून 2 ते 3 मिनिटं असाच परतत राहायचा। कांदा छान परतलेला आहे, पहा कलरच त्याचा चेंज झालेला आहे। याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त। परत हे असं छान हलवून घ्यायचं, म्हणजे छान परतल्या जातं। तेलाचा वापर मी कमी केलेला आहे। याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं, जाडसर शेंगादाण्याचा कूट केला आहे तो पण टाकून घ्यायचा। तुम्हाला जर याच्यात कढीपत्ता आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, कोथिंबीरचा वापर करायचा नाही। याच्यात अजून थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा, तो पण जाडसरच आहे। हे 1 मिनिटासाठी असं हलवून घ्यायचं। ही कांद्याची चटणी आहे ना, खूप टेस्टी लागते। पाण्याचा वापर थोडा पण आपण केलेला नाही। कांद्याची चटणी तयार झालेली, पहा किती सुंदर वाटते। कांद्याची चटणी तुम्ही नक्की करून पहा। आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका।